थँक्यू सो मच ओमकारजी शेट्टी सर. सातत्याने मी उल्लेख करतो की आम्हाला नेहमी मार्गदर्शन ज्यांचं असतं अगदी मोठ्या भावाप्रमाणे आमची जे काळजी घेतात आणि प्रत्येक समालोचन करत असताना प्रत्येक वेळी ज्यांच्या वतीने आम्हाला काही ना काहीतरी समालोचनाचे धडे मिळतात असे ओमकारजी शेट्टी सर आणि वन ऑफ द फायनेस्ट कॉमेंटेटर आणि सेलिब्रिटी कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख आहे अशा ओमकारजी शेट्टी सरांचं मी विशेष आभार व्यक्त करतो. वळणार आहोत मॅचच्या दिशेला. जय हनुमान शिरोली विपक्ष ओमकार स्पोर्ट्स मानिवली असे दोन नामांकित संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. विघ्नेशच्या माध्यमातून हा स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर क्षेत्रामधून जोपर्यंत फिल्डर बॉलला फील्ड करतील तोपर्यंत घेतलेली ही सिंगल एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल. दोन धावेंच्या मदतीने धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला दोन धावा पाहायला मिळतील. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती डबल पाहायला मिळाली. हरेशच्या विरोधामध्ये आक्रमण चढवण्याचा प्रयत्न विघ्नेशचं राहिलाय, मात्र काहीच सुरुवात चांगली मिळाली नाही. मुकुंदजी भोईर साहेबांची नुकताच उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं सहर्ष स्वागत असेल. आंबेगावकर चषकाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत. चेंडू झाले 3, धावसंख्या 2 पाहायला मिळेल. जय हनुमान शिरवली विपक्ष ओमकार स्पोर्ट्स मानिवली असे दोन नामांकित संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना जो संघ जिंकेल MS11 जय हनुमान क्रिकेट संघ वाघाची वाडी या संघासमोर फाईट करत असताना पाहायला मिळेल. यावेळेस विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद होतील. विघ्नेशच्या खेळीचा अंत. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना जय हनुमान क्रिकेट संघ शिरवली संघाला. फलंदाज विघ्नेश बॅक टू दी पवेलियन. सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. डीपमध्ये वाडिश लॉंग ऑफ एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये. इनसाइड द सर्कल शॉट, एक्स्ट्रा कव्हर शॉट, स्वीपर कव्हर शॉट, बॅकवर्ड पॉईंट, थर्ड मॅन फाईन लेग शॉट, स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर. मिडॉनचा खेळाडू आता अगदी स्ट्रेट पाहायला मिळतो आणि काउस कॉर्नरमध्ये लॉंग ऑनचा फिल्डर शिफ्ट होत असताना पाहायला मिळेल. धावफलक पाहायला मिळते 2. स्विच हिट कव्हरच्या दिशेला. वाह, काय फिल्डिंगचा एफर्ट आहे. एका हाताने बॉलला अडवलाय आणि त्याच अटेममध्ये त्याच रिदममध्ये बॉलचा थ्रू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. की सिंगल कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा 3 पाहायला मिळतील. यावेळेस यू मिस आय हिट. फलंदाज बाद होतील. दुसरा धक्का बसतोय तो म्हणजे जय हनुमान शिरवली संघाला तेजसच्या खेळीचा अंत. तेजस बॅक टू दी पवेलियन. साहेबांची ही अथक मेहनत, अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी आहे. मात्र त्यांना मोलाची साथ ज्यांनी दिली आहे असे चेतनजी गरज सर, सनीजी कथोरे, रोशनजी कवाळे, प्रवीणजी विद्याणी, संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार, त्यांचं मी विशेष नामोल्लेख करणारे या स्पर्धेसाठी ज्यांची भरपूर सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं कौतुक करूया. मैदानावरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे ती कमालीची आहे. पहिलं षटक जबरदस्त राहिलं आणि पहिल्या षटकामध्ये हर्षच्या माध्यमातून फक्त 3 धावा खर्च झाल्या आणि 2 महत्त्वाचे विकेट देखील कॅरी झालेत. षटक क्रमांक 2
हे शेजारी बऱ्याचदा पक्के वैरी असतात असं म्हटलं जातं, परंतु इथे असं काहीच नाही. अत्यंत मैत्रीपूर्ण लढत आपण बघतो. दोन्ही संघांचे पाठीराखे, दोन्ही गावचे युवा सरपंचही आपल्याबरोबर आहेत. एका बाजूने अक्षय आगिवले तर दुसऱ्या बाजूने नामदेव कडव. ऑनसाईडला फटका खेळायचा आहे. टॉप एज होती. यष्टी रक्षकाने कोणतीही चूक न करता झेल टिपला आणि त्याचमुळे इथे आता आपण बघतो फलंदाज बाद होत आहेत. या अगोदर एक षटकार आला होता आणि त्यानंतर लगेचच मोमेंटम ब्रेक करत असताना गोलंदाजाला आपण बघतो. गोलंदाज मयूरच्या वतीने तिसरं षटक फेकलं जात आहे. बाद होणाऱ्या फलंदाजाचा विचार केला तर बाद होत आहेत सौरभ. सौरभ हे अशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे, जर त्याला सूर सापडला फलंदाजीत तर धावा सुद्धा बनवताना त्याला आपण बघतो. परंतु खूप एक्सपेरिमेंटल असतात सौरभ. कधी स्विच, कधी रिव्हर्स, तर कधी इम्प्रोवाइज, हे सगळे फटके खेळण्यासाठी जाणलं जातं त्याचं क्रिकेट. यावेळेस 2 चौकार 1 षटकार त्याच्या वतीने आपण पाहिला होता. अखेरीस त्याला बाद करण्यामध्ये यश मिळालं मयूरला आणि याचमुळे तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. प्रथम फलंदाजी करणारा शिरवली टीमचा नवीन फलंदाज दाखल होत आहेत, ते म्हणजेच मेघराज. मेघराज सुद्धा चांगल्या फलंदाजीसाठी जाणले जातात. या अगोदर या सामन्यामध्ये आपण प्रसन्न चव्हाण यांचा आवाज ऐकत होतात. प्रसन्न, किती प्रसन्न वाटतं तुला आजच्या दिवसाचं क्रिकेट? सर, आजचं जर विचार केला तर टॉपचे हे सर्व संघ इन ॲक्शनमध्ये. तुम्हाला देखील माहिती आहे या संपूर्ण परिसरामध्ये हे जे नामांकित 8 संघ आहेत त्यांचा खेळ फार चांगला राहिला. पहिलीच मॅच आजच्या दिवसातली जबरदस्त राहिली, जिथे कोल्ठण विपक्ष देवपी आपल्याला पाहायला मिळाली. असं वाटलं होतं की सिंगल हँडेडली कोल्ठण संघ जिंकेल, मात्र देवपी संघाचं कमबॅक पाहायला मिळालं. दुसऱ्या मॅचमध्ये वाघाची वाडी संघाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. विघ्नर्थ स्पोर्ट्सकडे 4 ट्रॉफीज आहेत, वाघाची वाडी संघाकडे 8 ट्रॉफीज, म्हणजे दोन्ही नामांकित संघांमध्ये ती मॅच देखील पाहायला मिळाली. मात्र सिंगल हँडेडली वाघाची वाडी संघांनी डॉमिनेशन केलं. त्यानंतर गव्हाळी मानिवली या दोन्ही संघांमध्ये अगदी आपल्याला मानिवली संघ विजय होताना पाहायला मिळाली. शिरवली संघाचा देखील चांगलं खेळ. ओव्हरऑल मी म्हणेल बॅटिंग बॉलिंग दोन्ही जबरदस्त राहिलेत आजच्या दिवसामध्ये. धावपलकर धावा 24 आहेत, तेही तुमच्यापर्यंत पोहोचवावं लागेल. अगदी चांगली प्रतिक्रिया आपण प्रसन्न यांची ऐकलेली आहे. बॅटिंग बॉलिंग दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करणारे अनेक खेळाडू जितके अधिक तितकी चर्चा त्या संघांची होत असते. या मुख्य मंचाकडे आता या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी गवाळी बांगरपाडा सोसायटीचे चेअरमन, एक सुपरिचित व्यक्तिमत्व बाळूदादा एगडे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सरचे स्वागत. या स्पर्धेत त्यांनी टी शर्टचं सौजन्य सुद्धा दिलेलं आहे. गवळी संघासाठी सौजन्य देता आलं पाहिजे. हिंदीमध्ये प्रसन्न असं म्हणतात, बडा भया तो क्या भया, जैसे पेड़ खजूर, छाया नाही पंछी को, फल लगे अति दूर. फार मोठी मोठी खजुरासारखी झाडं असतात, परंतु तिथे एखादा पक्षी जाऊन सावली मिळवू शकत नाही, कोणी वाटसरू जाऊन सावली मिळवू शकत नाही. फळं असतात खजुराची खूप गोड, परंतु सुळावरील पोळी ज्याला असं म्हणतो, पोळी गोड आहे परंतु सुळावर जावं लागतं तेव्हा तिची चव चाखण्यास मिळते. तिसऱ्या पंचांची मागणी होईल. वाईडसाठीचा हा रिव्ह्यू आहे. त्याच पद्धतीने काही व्यक्तिमत्व असतात, त्यांच्याकडे मोठेपण असतं, अनेक दृष्टिकोनातून ती मोठी असतात, परंतु सामान्य माणसाला जर त्याचा फायदा होत नसेल तर सनी त्या मोठेपणाला किंमत नाही. बाळूदादा एगडे यांचं आगमन झालं. आपल्या गावातील टीमला त्याने टी शर्टचं सौजन्य दिलेलं आहे. मदतीचा हात महत्त्वाचा आहे. इतकं मोठ्या स्पर्धेचं आयोजन होत असताना अनेकविध स्तरामधून मदत आलेली आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, ते हात घेणं पुढे सांगितलेलं आहे. शोले पिक्चर आठवेल, हे हात मुझे दे दे ठाकूर, तसं नाही, परंतु त्या हातांबरोबर ते दातृत्व स्वीकारता आलं पाहिजे. तिसऱ्या पंचांची मागणी होत आहे. टेन क्रिकच्या वतीने या स्पर्धेचं चांगलं नीट अँड क्लीन लाईव्ह स्ट्रीमिंग आपण बघत आहोत. जवळजवळ 3 ते 4 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर केली जाते. 4 कॅमेराज आहेत, त्याचमुळे वेगवेगळ्या अँगल्स आपल्याला इथे उपलब्ध आहेत. त्या सगळ्या अँगल्सचा विचार करत असताना निर्णय दिला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे. वाईडसाठी रिव्ह्यू होता, म्हणजे ट्रॅम लाईन किंवा गाईड लाईन आहे त्याच्या आतून चेंडू गेलाय. बऱ्याचदा मी अंपायर बघितलेले आहेत की अगदी लाईनवरून जरी चेंडूचा प्रवास झाला तरी तो वाईड दिला जात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की अलीकडे तुम्ही शफल करता. शफल जर तुम्ही झालात तर ती जी वाईड लाईन आहे ती तुमच्या समोरची न होता ती त्यानंतरची होते, म्हणजे विकेटची लाईन वाईड लाईन पकडली जाते. बागड बैलाचे मालक विजय शेठ चौधरी यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. विजय राणा चौधरी, आपलं सहर्ष स्वागत.
यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय लॉंग लेगच्या दिशेला. स्क्वेअर लेग मधून फिल्डर जोपर्यंत चेससाठी येईल तोपर्यंत बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा लॉंग लेगच्या दिशेला चौकार. षटक संपले. तिसऱ्या षटकाच्या अंती धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक जाऊन पोहोचलेले आहे ते म्हणजेच 30-30 10.00 धावांची सरासरी पहिल्यापासून कायम ठेवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. दोन्ही संघांचा विचार केला तर हिटिंग पॉवरचा संदर्भ जर आपण जोडला तर मला असं वाटतं मानिवली संघाकडे अधिक बिग हिटर्स आहेत त्या परिसरातील, कारण निवृत्तीसारखा अनुभवी खेळाडू त्यांच्याकडे. हरेश कडव यांच्या फलंदाजीची चर्चा नेहमी होत असते त्या परिसरामध्ये. या अगोदरच्या सामन्यामध्ये त्याला मोठा स्टार्ट देता आला नाही, स्वतःलाही लवकर बाद झाले होते. परंतु महत्त्वाच्या सामन्यामध्ये मोठे खेळाडू रोहित शर्मासारखे परतत असतात असं आपण नेहमी बघतो. विकीने चांगले हेल्पिंग हँड दिले होते, परंतु आपल्याला चर्चा गोलंदाजीची करावी लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे शिरवली संघाकडे, युवा गोलंदाज चांगली कामगिरी करतात. सौरभ सारखा गोलंदाज आहे, चतुर चाणाक्ष. त्याचमुळे मला असं वाटतं या सामन्यामध्ये 40, 42, 45 धावा जर बनल्या तर हे बॅटल इंटरेस्टिंग बॅटल होऊ शकतं. त्याच दिशेने चाललेला आहे हा डाव. चौथ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज तन्मय पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. ज्या प्रकारचा आतापर्यंत खेळ राहिलाय तर बॅटर मी म्हणेल 50-50. बॉलिंग टीमकडे देखील हा खेळ. 3 षटक 30 धावा. आता षटक महत्वाचं या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मिनिमम 15 रन्सवर बनले तर 45 4 षटकांमध्ये चांगलं फायटिंग टोटल मैदानावरती उभं राहू शकतो. मुरबाड एंडकडून फार एंडकडून आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. व्हाईट बॉल. सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, तिथे सुरस आपल्याला पाहायला मिळते. प्रसन्न 12व्या प्रतिनिधींमध्ये सुद्धा सुरस आहे. बॅटिंग टीमचे 12वे प्रतिनिधी म्हणतात जर 40 झाल्या तर आमच्यासाठी त्या पुरेशा आहेत, परंतु फलंदाज विकास बाद होत आहेत. परंतु बॉलिंग टीमचे 12वे प्रतिनिधी म्हणतात 40 काय 50 झाल्या तरी चालतील, आम्ही त्या बनवू. हा मैत्रीपूर्ण सामना आहे ज्याचा मी उल्लेख केला होता. ग्रामपंचायत लीग एकाच फॉर्मॅट अंडर ते खेळतात, एकाच टायटल अंडर खेळतात, सगळे मिक्स असतात आणि त्यातूनच दोन्ही गावं जवळजवळ आहेत. परंतु असे अनेक गावं आहेत त्यांचा उल्लेख तर मी करत नाही मुद्दामून. ती गावं शेजारी जरूर आहेत, परंतु त्यांचं क्रिकेट म्हणजे अगदी भारत पाकिस्तान सारखं क्रिकेट, तेढ निर्माण करणारं क्रिकेट, खुन्नसीने भरलेलं क्रिकेट, अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. परंतु निश्चितच हा अपवाद आहे जे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. आणि मुळात मुद्दा असा आहे की या अगोदर आजच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये उल्हासभाऊ बांगर उपस्थित होते. त्याने या कमिटीला तो संदेश, अत्यंत चांगला संदेश दिला की जवळजवळ 40-42 टीम्स खेळत आहेत, त्यांच्याबरोबर तुम्ही मैत्रीचं नातं दृढ करा. आणि क्रिकेट यासाठीच जाणलं जातं. विश्वबंधुता देणारे अनेक फिलॉसॉफर, अनेक संत झाले. अलीकडे क्रिकेटचा सुद्धा आपण जोडण्यासाठी वापर करूया. यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा. थर्ड मॅन आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर बीट होत असताना बॉल निघून गेलाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार. 4 धावा.
जास्तीत जास्त त्यांचा विचार करत असताना तुम्ही प्लॅनिंग करत असता आणि म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये प्रत्यक्ष खेळण्याच्या पूर्वी तुम्ही स्वतःला फुली हायड्रेटेड करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर अलीकडे असे काही स्प्रे वगैरे सुद्धा मिळाले आहेत. तुम्ही जर मैदानाच्या आतमध्ये जखमी होता, थोडे क्रॅम्प्स तुम्हाला येतात. क्रॅम्प्स येणं हा मुद्दा शारीरिक हालचालीवर पण डिपेंड आहे. तुम्ही किती हायड्रेटेड आहात, किती नॉन हायड्रेटेड आहात, यापेक्षा तुम्ही जर शारीरिक हालचाली करत असताना थोडा विरोधाभास दिसला, कुठे अधिकचा प्रेशर जाणवलं की क्रॅम्प्स येतात. ऑनसाईडला फटका खेळलेत, इम्प्रोवाइज फटका. याच खेळाडूला क्रॅम्प्स आले होते का, हा आता प्रश्न पडलाय. कारण त्यानंतरच्या चेंडूवर त्याने सूर्यकुमार यादव सारखा फटका केलाय. इम्प्रोवाइज क्रिकेटचा जमाना आहे आणि त्याचाच अनुभव मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजाने आपल्याला दिला, हा चौकार. आणि गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा तसा स्ट्रोक मारायचा प्रयत्न, बॅटच्या टोला बॉल लागलाय. अगदी फॉलो थ्रू मध्ये जोपर्यंत बॅटर थोडीशी दुखापतग्रस्त पाहायला मिळत आहेत, थोडीशी जास्तच दुखापतग्रस्त आहेत. जास्त असेल तर मात्र आपण बाहेर येऊ शकता, ही विनंती असेल. तसे ते बाद झालेले, त्यांना यावंच लागणार आहे. आपण बघितलं या फलंदाजाला मैदानातून बाहेर येत असताना त्याने जो नी बेल्ट लावलेला आहे त्यावरून तो अगोदरच इंज्युअर्ड आहे हे स्पष्ट होतं आणि त्याचमुळे मग मैदानाच्या आतमध्ये त्याला क्रॅम्प्सला सामोरे जावं लागलं होतं असं म्हणायला हरकत नाही. 1-2 सामन्याचा तुम्ही खेळाडू म्हणून विचार करू नका. संपूर्ण सीझन तुमच्या समोर असते. तसे या सीझनला आता सुरुवातच झालेली आहे. फार मोठ्या मोठ्या स्पर्धा MPC अर्थात मासा परिसर क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणाऱ्या डे फॉर्मॅटमधील, नाईट फॉर्मॅटमधील, जिकडे तुम्हाला मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल्स आहेत, त्याचबरोबर बाईक्स आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे आता पाहायला मिळतीलच. त्यामुळे सेफर साईडला राहणं कधी चांगलं. दुखापतग्रस्त आपण आहोत असं जर तुम्हाला वाटत असेल तर थोडं दूर राहा, आराम करा, ट्रीटमेंट घ्या. त्यानंतर पुन्हा एकदा नवीन दहशत निर्माण करण्यासाठी मैदान गाठा. 2 धावा दरम्यान मिळताना आपण बघतो पहिली धाव कंप्लीट करत असताना तुम्ही किती वेगाने धावता यावरून तुम्हाला दुसरी धाव मिळेल की नाही हे निश्चित होत असतं. पहिली धाव बनवताना तुम्ही अतिरिक्त वेग दाखवला तर क्षेत्ररक्षकाकडून चुका होण्याच्या शक्यता अधिक असतात आणि तिथंच एकीचं कन्व्हर्जन 2 मध्ये, दोघांचं कन्व्हर्जन 3 मध्ये, 3 धावांचं कन्व्हर्जन 4 मध्ये करता येतं. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथं केला जाईल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाला बाद करण्याची संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो दिला, 2 तर पूर्ण. तिसरीचा प्रयत्न केला जाईल. पुन्हा एकदा तेच तंत्र अवलंबतायत फलंदाज, परंतु एव्हरी डे इज नॉट संडे. प्रत्येक दिवस रविवार नसतो. यावेळेस फलंदाज धावपाच्या रूपाने बाद. त्रेचाळीस धावे धावपलकावर. मुख्य मंचावर आत्ताच बाळूदादा हेगडे यांचं आगमन झालेलं आहे. गवाळी परिसरातील सोसायटीचे ते चेअरमन आहेत आणि या स्पर्धेमध्ये टी शर्टचं सौजन्य त्यांनी दिलेलं आहे. हे सौजन्यदाते बाळूदादा हेगडे यांचा मुख्य मंचावर सन्मान होत आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक एवन जोडी, दिनेशजी घरत, त्याचबरोबर अरुणजी भोईर. आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान संपन्न करा. मुख्य मंचावर सन्मान संपन्न होत आहे बाळूदादा हेगडे यांचा. या स्पर्धेत त्यांच्या वतीने टी शर्ट देण्यात आलेले आहेत आणि विशेषत्वाने आपल्या गावातील टीम्सला त्याने टी शर्टचं सौजन्य दिलेलं आहे. या स्पर्धेबरोबर ते गेली 4 वर्षापासून जोडून राहिलेले आहेत. जेव्हा जेव्हा आंबेगावकर चषकाचं आयोजन झालं तेव्हा तेव्हा बाळूदादा हेगडे यांची उपस्थिती मिळालेलीच आहे. आपण आलात, आपलं सहर्ष स्वागत. मुख्य मंचावर आणखी एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाचं या अगोदर आगमन झालं वाटतं. पंढरी शेठ घागस. पंढरीने 2-3 वर्षापूर्वी जांभुर्डेच्या ग्राउंडवर जी फिरकी गोलंदाजी केली होती, ती गोलंदाजी आज त्यांनाही आठवत असेल, त्यांच्या चाहत्यांनाही आठवत असेल, समर्थकांना, टीम मेंबर्सला आठवत असेल. हातभर काय, त्यापेक्षा अधिक वळण देणारे चेंडू पंढरीचे असतात, परंतु बऱ्याचदा ते टीमच्या विरोधातही जातात. आता त्याचं काय कारण आहे पंढरीने शोधावं. मुख्य मंचावर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने बॉलचं सौजन्य देण्यात आलेलं आहे अशी जोडी दीपकदादा चौधरी, त्याचबरोबर अमोल शेठ कोकाटे यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये झालेलं आहे. विनंती असेल, या अमोलजी कोकाटे त्याचबरोबर दीपकजी चौधरी, आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत.
चौधरी यांचं आगमन झाले. सहर्ष स्वागत या मुख्य मंचावर. आपल्या जीवनामध्ये प्रसन्न जीवन जगत असताना जीवन जगण्याची कला आपण अवगत करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये अप डाऊन जसे असतात तसे जीवनामध्ये दुःख आनंद या जीवनाच्या दोन बाजू असतात. परंतु आपण किती आनंदी आहोत यापेक्षा आपल्यामुळे किती लोक आनंदी आहेत याला महत्त्व आहे. आणि काही लोकांच्या चेहऱ्यावरच मुळात आनंद असतो. बघा अमोलकडे, प्रत्येकाने जर बघितलं तर अमोल नेहमी हसताच दिसतो आणि त्याला बघूनच मला हे सुचलं. असं नेहमी हसतमुख असणारं व्यक्तिमत्व, छोटा पॅकेट बडा धमाका, क्रिकेट चांगले खेळतात. अमोल कोकाट यांचं आगमन झाले. सहर्ष स्वागत. माझ्या साथीने जोडले जात आहेत नामवंत समालोचक ओमकार शेटे. ओमकार, आपलं सहर्ष स्वागत. संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांच्या आवाजाची चर्चा असते आणि एक वेगळाच आवाज आहे जो बऱ्याचदा तुम्हाला पाहायला मिळत नाही. एक्सेप्शनल व्हॉइस क्वालिटी. ओमकार, सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपलं मनपूर्वक आभार. 23 बॉल 44 धावेची या ठिकाणी आता गरज आहे. रिक्वायर रन रेट 11.00 त्या फटका फसला. बॉल हवा डाऊन दी बॉल फील्ड कॉल झालेला नाहीये, बट फायनली क्षेत्ररक्षक तिकडे थांबले आणि त्यानंतर टिपलाईट झेल. काही मान्यवरांचं आगमन. यश शेळके सर. वर फक्त त्यांना मिळतो क्रिकेट बरोबर जोडून राहण्यासाठी आणि त्याचा ते पुरेपूर वापर करतात. मी अगोदर अनुभव घेतला त्याचा. दहेगावकर चषक ज्यावेळेस आयोजित झालं होतं आणि मला असं वाटतं शेलारीकरांना सुद्धा तेच मैदान आहे प्रॅक्टिससाठी. शेवटचा चेंडू पडल्यानंतर 5 मिनिटंही तिथे वाट न बघता मैदानाच्या आतून प्रॅक्टिस ज्याची सुरू व्हायची. बरोबर, आपल्यासमोर जी वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग व्हावा असा त्यामागचा त्याचा उद्देश असेल. मुख्य मंचावर पसायदान सलूनचे प्रोप्रायटर, सेकंड प्रोप्रायटर संतोषजी सोनवणे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. फर्स्ट प्रोप्रायटर विवेक सोनवणे. क्रिकेट म्हणजे काय ना सर, एकदा खांद्यावरती जिम्मेदारी पडली, जॉबला जाताना कुठे लहान मुलं एखाद्या रोडवरती जरी खेळताना दिसली तर अलगद पावलं तिकडे जातात. एक टाईम असा होता 11 जणं होती पण बॉल आणायला पैसे नव्हते. आता एकट्याकडे 11 बॉल आणायला पैसे आहेत पण 11 जणं नाही आहेत. पण ज्या लहान मुलांमध्ये जाऊन एक बॉल त्यांच्याकडनं भांडून खेळायला मागणं ना, ते फक्त एका क्रिकेट प्रेमीलाच समजू शकतं की त्या एका बॉलमागे त्याची फील, त्याचं क्रिकेटबद्दलचं लव, त्याचं प्रेम काय असतं. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. धावफलकावरती धावा आता सुरू झालेत. रन बॉल. सध्या हे टार्गेट कशाप्रकारे चेस केलं जाईल कारण गरजेची आहे इम्प्रूव्हमेंट स्ट्राईक रेटमध्ये. स्विचिटचा फटका खेळायचा होता, बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. ब्लाइंड स्ट्रोक, अंधाधुंदी फटकेबाजी ज्याला प्री माइंडेड म्हटलं जातं ना, सध्या ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि मागच्या 3 बॉलमध्ये फक्त एक एक्स्ट्रा खर्च झालेली आहे आणि थोडासा मागे पडत चालला आहे ओमकार स्पोर्ट्स मानिवलीचा संघ. सौरभ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेले आपण बघत आहोत. गोलंदाजीसाठीच कॅरेक्टर हे जाणलं जातं, परंतु फलंदाजीमध्ये सुद्धा बऱ्याचदा हेल्पिंग हँड देत असताना सौरभला आम्ही पाहिलेलं आहे. 17 धावा, बहुमूल्य 17 धावा पहिल्या डावामध्ये त्याने पूर्ण केले होते आणि त्याचमुळे धावफलकाला आकार मिळाला. ग्रामीण क्रिकेट ओमकार यासाठीच जाणलं जातं. ग्रामीण क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असतो. अनेकदा ज्याने सुरुवातीला गोलंदाजी केली, दुसऱ्या डावामध्ये फलंदाजीसाठी त्यातील कोणतरी आलेला आपण पाहिलेला आहे. हा फटका चांगला आहे, उजव्या यष्टीच्या बाहेरून खेचून मारलेला आहे. आडव्या बॅटने कडवा प्रहार दाखवला, षटकार मिळवला. कडक शॉट होता. ज्या फटक्याची गरज होती ना, मागचे 2 निर्धाव खेळले होते, 1 विकेट देखील गेली होती आणि तदनंतर आलेला हा षटकार या मॅचमध्ये अतिशय महत्त्वाचा होता. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं 8 वरती पोचलं. अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेमध्ये जितका चांगला स्टार्ट तुम्हाला मिळेल ना, तितकं चेस करताना शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला सोपं जाणार आहे. त्यामुळे या मॅचमध्ये ना थोडंसं कमबॅक का होईना ते करावं लागेल गोलंदाजाला देखील, कारण 1 विकेट ऑलरेडी आली आहे. त्यानंतर एक षटकार खर्च झाला. लेंथ लाईन सध्या विसरलेत. हा देखील फुल टॉस आहे. आता फायदा उचलू शकले नाही आहे क्षेत्ररक्षक देखील आणि फलंदाज, बट लक फॅक्टर ऑन. बॉल डीप थर्डमॅनला. कॅच ड्रॉप झाल्यानंतर मी त्यात धावा त्या ठिकाणी 2. दैव देतं आणि कर्म नेतं ही मराठीतील म्हण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. दोघांवर दैव बलबत्तर होतं, बरसलेलं होतं असं म्हणूया. अगोदर फलंदाजाची चर्चा करू. त्याच्याकडे फुलटॉस चेंडू त्याच्यासाठी समोर आला होता, परंतु त्याला तिथे त्याचाही चांगला उपयोग करता आला नाही. क्षेत्ररक्षकाच्या बाबतीत विचार केला तर त्याला साधा सोपा झेल टिपता आला नाही.
दोन्ही बाजूने जे दैवाने ज्या संधी मिळाल्या होत्या त्याचा उपयोग झाला नाही. बटन पॅड मध्ये टाकला होता, यॉर्कर खोदून काढला लॉंग दी कार्पेट, गवताचा गालीचा आणि त्या गालीच्याला गुदगुल्या करत बॉल डीप मिड विकेटला स्टॉप झालाय. वेल फिल्डिंग, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, खूप लवकर आले. खरं तर डीप लॉंग ऑनवरनं मिड विकेटचं अंतर कापलं आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेत. 2 धावेच्या मदतीनं षटक मैदानावरती संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 आलेत. 18 बॉल आणि आता जिंकण्यासाठी शेळके सर 32 करायच्यात. मॅच खूप चांगली चालली आहे. म्हटलं जातं ना, हवाओं के चलने के लिए किसी के इशारे की ज़रूरत नहीं होती, न्यू तो अपना खाका खुद खींचती है, उसे किसी इमारत के बनने की कवायद नहीं होती. वक्त और हालात चाहे कुछ भी हो और हम अपने आप में ही पूरे हैं, वो किसी तिनके के सहारे जरूरत नहीं होती. या मॅचमध्ये आहे ना तुम्हाला तेच करावं लागेल, कारण म्हटलं जातं ना, परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन, उनका फल हुआ पर बोलतं. ज़माने में अक्सर वो लोग खामोश रहते हैं जिनके जीतने की जज्बे और हुनर बीच मैदान के अंदर बोलते हैं. आता ते हुनर दाखवायला सुरुवात केली आहे. बॅटिंग करताना हरेशनं त्याची साथ देतो तन्मय, जो 4 बॉलमध्ये वैयक्तिक 10 वरती बॅटिंग करतोय आणि पहिलं षटक संपलं, रन्स आहेत 12, 18 मध्ये अजून 32 बाकी आहेत. क्रिकेट खेळताना क्रिकेटमध्ये परस्परावलंबन असतं असं आपण नेहमी म्हणत असतो, परंतु ते परस्परावलंबन विचारात न घेता काही क्रिकेटिंग कॅरेक्टर्स असे आहेत की जे स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेताना पुढे जातात आणि जबाबदारी घेणारे खांदे कधीही अशक्य नसतात. जबाबदारीनुसार ते सशक्त बनत जातात असं म्हटलं जातं. त्याचमुळे या सामन्यामध्ये या अगोदर तन्मयने चांगला खेळ केलेला आहे, परंतु प्रेक्षकांना वाट पाहावी लागलेली आहे हरेशच्या बॅटमधून एखाद्या षटकाराची. तो जर व्यवस्थित चांगल्या टचमध्ये आला तर हा सामना लवकर संपू शकतो. पाहायचं काय घडेल. मजाल मॅचला. अजूनही इथनं 18 मध्ये 32 करायचे आहेत. हे षटक जे फार इननं टाकलं जातं ते फार महत्त्वाचं. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे, 1 ने पुढे जाते 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. बनवायच्या 44. अजून खूप काही या मॅचमध्ये खरं तर बाकी आहे. अनेक साऱ्या अडचणी, अनेक सारे संकट तुमच्या समोर येतील, बट स्वतःला इतकंच सांगा, ओ बुलाती है मगर जाने काहीच नाही. 13ला 1. ओव्हर नंबर सुरू झाली आहे. 2 फिल्डिंग विखुरलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. क्षेत्ररक्षण मैदानावरती चांगलं सेट झालं आहे. आता पाहूयात इथनं बॅटिंग टीम जे सातत्य मिळालं आहे ते टिकून ठेवलं जाईल का. दूरवर षटकाकडून गोलंदाज तेजस तयार होताना आपण बघत आहोत. स्ट्रायकिंगला बॅटर तन्मय. बुलाती है मगर जाने का नहीं असं म्हटलं, परंतु त्याची विरुद्ध बाजू आहे. नाद करती काय, यावंच लागते. षटकार. थँक्यू डीजे. लाजवाब शफल झाले. डावकुऱ्या त्याचे फलंदाज ऑलवेज डेंजरस असतात. त्याचं ज्वलंत उदाहरण मॅथ्यू हेडम, ॲडम गिलक्रिस्ट, सुरेश रैना. भारताला प्रत्येक फॉर्मॅटमध्ये विश्वचषक जिंकून देऊन मालिकावीराचा किताब पटकावणारा युवराज. हे क्रिकेट आहे ना सर, काळ आणि वेळ सगळं काही बदलतं. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता एका बाजूला अजित पुत्रन सर आहेत. जवळजवळ वयाची 30 वर्ष आपल्या फिरकीच्या तालावरती त्यांनी नाचवलं. मी अगदी एक सांगेल, अजित पुत्रन सरांनी जर 100 षटकं टाकली असतील ना, तर 100 षटकांमध्ये कदाचित त्याने 5 किंवा 6 सिक्स खाल्ले असेल, कदाचित त्यापेक्षाहून कमी. इतकं मोठं नाव आणि अशा ज्यावेळी लेजंडसमोर फलंदाजी करायची संधी मिळते तर ते फक्त तुम्हाला ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगावमध्येच. एका बाजूला राकेश सर, दुसऱ्या बाजूला बाळा माने सर, हे सगळे अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. कॉमेंटेटर्स तुमच्यासमोर अतिशय सुंदर आहेत. टीमची टोटल धावफलकावरती 2-0, 20 लॉस ऑफ 1. 20ला 1. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज तयार. लोबो फुल टॉस होता, ऑन साईडला टर्न केला, बॉल चला डीपमध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एक सिंगल अजून ॲड केली जाईल आणि एका सिंगलनं धावफलक पुढे जाईल. टीमची टोटल 1 ने पुढे जाते 21. 21 धावा धावफलकावर. आयुष्यामध्ये ना जंजीर बेड्या तुम्हाला अनेक ठिकाणी घातल्या जातील, तिथे मात्र स्वतःला कधीच थांबून देऊ नका. त्याचं एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला या ओव्हर ब्रेकमध्ये नक्की सांगेल.
बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. बॅटच्या समोर फटका लाजवाब, एक्स्ट्रा कव्हरला कॅचचा कॉल, इनसाइड आउट फसला होता. एलिव्हेशन थोडं कमी होतं कारण तिकडे बॉल सहजासहजी ट्रॅव्हल होता ना, आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मैदानावरती त्या ठिकाणी तुम्हाला अडचणींसमोर आवर्जून त्या ठिकाणी सहन कराव्या लागत आहेत. टीमची टोटल धावफलकावर सध्या जर आपण पाहिली तर धावफलक सिंगल डबलनं पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतं. 22 स्कोर कार्डवर आपण जंजीर या सगळ्याची चर्चा करत होतो. या बॉल नंतर कंटिन्यू करू. राऊंड विकेट, फटका चालला डीपमध्ये, मड विकेटला फिल्डर आहे उपस्थित. टेनिस बॉल पडल्यानंतर थोडंसं उसळी घेतोय, खूप ॲडजस्ट चांगलं झालं त्या ठिकाणी आणि 3 धावा आपल्या टीमसाठी नक्की वाचवल्यात. मातीसाठी रणरंग खेळतो, फिकीर जीवाची नाही, बांधेल आमची हिंमत ऐसी जंजीर कोणाची नाही, कारण मी मृत्युंजय संभाजी. आणि त्याबद्दलच चर्चा सुरू होती. षटकं संपली आहेत मैदानावरती. 2 धावा झालेत 23, बनवायच्या 44, बॉल बाकी आहेत 12 आणि रन्स बाकी आहेत 21. आयुष्यामध्ये ज्यावेळी सगळं काही संपलं असं वाटतं ना, त्यावेळी एक चेहरा समोर येतो. छावा चित्रपट पाहिल्यानंतर मृत्युंजय संभाजी. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए बिना लड़े उन पर है धिक्कार, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना, अपनों के खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज्य हमें. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. सेवक का आखरा मुजरा स्वीकार कीजिए राजे, जा रहा है आपके शत्रुओं के चोट पर लगने, हमने कहा था ना हम नमक है महाराज. त्यानंतर छत्रपती संभाजी राजे जे कवी कैलाश आपल्या मित्रासाठी म्हणाले ना, तुम नमक नहीं चंदन हो कवि, तुम तिलक हमारे माथे का, कविता ही खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई, जन्म जश्न की भूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे, प्रसन्न रहे माता जगदम्बा, ओ छत्रपति ओ साहचरी ओ संबा. हम नमक है महाराज, तुम नमक नहीं चंदन हो कवी. मैत्री असावी ना कवी कलश आणि राजा शिवछत्रपती संभाजी राजासारखी. आणि मैत्री अगदी आयुष्यात आहे ना त्या ठिकाणी कामात, जिथे आयुष्यामध्ये रक्ताची नाती लो बॅटरी दाखवतात ना, तिथे पॉवर बँक म्हणून आयुष्यामध्ये जो कोणत्याही कठीण काळात उभा राहतो तो असतो मित्र. आणि ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आयोजित या सगळ्या मित्रांच्या स्वप्नातनं तयार झालेलं हे आंबेगावकर चषक तुम्हाला पाहायला मिळतं. आणि एक गोष्ट म्हटली जाते ना दिनेश दादा, दोस्ती एक अजीब रिश्ता है और जो निभाए वो फरिश्ता है. आणि जर तुम्ही मुरबाड असेल किंवा म्हसा परिसरामध्ये आला ना, इकडे जीवाला जीव देणारे आणि प्रेम करणारा खूप सारा मित्रपरिवार तुम्हाला मिळतो. त्या सगळ्या मुरबाड आणि म्हसाच्या क्रिकेटरांसाठी समर्पित आजवर जे प्रेम तुम्ही ॲज अ कॉमेंटेटर आम्हाला दिला. नाव बॅक टू क्रिकेट. बॉल हवा आहे, डाऊन दी बॉल, तिकडे फिल्डर मिड विकेटला कॅच होईल का नाही, ड्रॉप, झेल सुटला आहे आणि मिळालं जीवनदान. क्या म्हणाल शेळके सर, कॅचेस ड्रॉप होत आहेत, विकेट्स येत नाही आहेत. समीकरण जिकडे मैदानावरती 12 बॉल 21 अशा स्टेजला कॅच सुटला जात आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, झेल तर सुटलाय, तुम्ही कोणाचा झेल सोडलाय हे सुद्धा फार महत्वाचं आहे. इथे जर हरेश कडवला बाद करण्यामध्ये यश मिळालं असतं, जोपर्यंत आपण जर विचार केला तर जवळजवळ गोलंदाज विघ्नेशने त्याचं काम तमाम केलं होतं. पाहायचं आता झेल तर सुटलाय, त्यावर किती चर्चा केली तरी आपल्याला त्यातून काही मिळणार नाही. परंतु आता त्याचे परिणाम काय होतील याकडे आपल्याला जावं लागेल. उजबेष्टीच्या फार बाहेर अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न, राईट आर्म ओव्हर दी विकेटने ज्यावेळेस गोलंदाज फलंदाजाच्या समोर जातो त्यावेळेस त्याचा अँगल फलंदाजाला पिक करणं कम्पॅरेटिव्हली सोपं आहे राईट आर्म राऊंडपेक्षा. परंतु अशा अनेक गोलंदाज आपण बघितलेत की जे वाईड ऑफ द क्रीज जातात आणि तिथूनही एक म्हणजे आतमध्ये येणारा अँगल क्रिएट करतात. हा बघा फटका फलंदाज हरेश कडवच्या बॅटमधून, हवा तसा टचमध्ये बॅटर हरेश आपल्याला पाहायला मिळत नाही. याच दरम्यान भगवान दादा शेळके ग्रामस्थ तोंडली यांचं आगमन झालं, आपलं सरचे स्वागत. आणि अजून एक आनंदाची बातमी, समोर रोहित शर्मा स्टँड आपण पाहतोय, एज इज जस्ट नंबर. पुन्हा एकदा MS धोनी नंतर रोहित शर्मा क्रिकेट विश्वाला सांगतोय 38 वय वर्ष आणि जगातील नंबर 1 ODI क्रिकेट बॅट्समन सध्या रोहित शर्मा बनलाय. अवघ्या 91 बॉलमध्ये विजय हजारे ट्रॉफी फर्स्ट ODI खेळत असताना तब्बल 150 धावा आज हिटमॅन रोहित शर्माच्या बॅटमधनं आल्यात. आणि जो स्टँड लागलाय ना, खऱ्या अर्थानं आज म्हणूयात त्या स्टँडला हिटमॅननं आपल्या बॅटनं देखील सलामी दिली आहे. धावफलक 27, बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड विकेट खुला टाकला होता, जवळजवळ अगदी यॉर्कर लेंथ, हलकंसं अपील, बॅटन बॉलचा संपर्क कदाचित झालाय किंवा झालाय तर बॉल खाली पडून गेलाय अशा काही चर्चा यष्टीरक्षकाच्या मनात. त्यानं विचारलं अंपायर्सला, हाऊज दॅट, अंपायर सांगत असताना नॉट आउट.
रोहित शर्माची चर्चा निश्चितच इथे होत आहे. संपूर्ण जगामध्ये रोहित शर्माचे सुद्धा अनेक क्रिकेट फॅन्स आहेत. त्याची अनेक कारणं आहेत. फक्त एक खेळाडू म्हणून नाही तर त्याच्या पलीकडचा त्याच्यामध्ये जो माणूस आहे, खरा माणूस किंवा शांत संयमी माणूस, तो लोकांना भावतो. ऑनसाईडला खेळत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये खेळत असताना त्या लहान मुलीचं एक उदाहरण आहे, जी फक्त क्रिकेट बरोबर कधीही जोडलेली नव्हती, परंतु तिथून पुढे झाल्यानंतर आई बरोबर लहान असताना क्रिकेट पाहण्यासाठी गेली होती, परंतु जो रोहित शर्मा तिने पाहिला तिथून पुढे ती त्याची फार मोठी फॅन बनली. खेळत असताना मैदान गाजवणं हे कोणालाही जमत असतं, परंतु त्याच्या पलीकडे एक चांगलं व्यक्तिमत्व तयार करणं हे फार कठीण आहे, की जे रोहित शर्माने केलेलं आहे. आणि म्हणून त्याची चर्चा होत असताना एक वेगळ्याच दिशेकडे ती चर्चा वळवावी लागते. बेग युअर पार्डन बॉलर. 8 बॉल्स 16 धावेची गरज आहे. समुद्रातनं शैकेसर लाटा किती आहेत महत्त्वाचं ते नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ते महत्त्वाचं आहे. कारण समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजाला जर ते पाणी आत येऊ दिलं ना तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. फक्त तुमच्या मानसिकतेवरती निर्भर आहे. हारायचं, लढायचं की मैदान सोडायचं की गाजवायचं. आता टिपलाय लॉंग ऑफला जेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. आता रंगात आली आहे मॅच. बॉल बाकी आहेत 7, रन बाकी आहेत मैदानावरती 16. आणि ग्रामस्थ मंडळ व ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आयोजित आंबेगावकर चषक आज पैसा वसूल आहे भाई लोक. प्रत्येक मॅच हाय व्होल्टेज, प्रत्येक सामना अंतिम टप्प्यापर्यंत. कारण प्रत्येक संघाला माहिती आहे आज हारलो ना तर वर्षातून फक्त 5 दिवस असतं आंबेगावकर चषक. तब्बल 360 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल. कारण 4 किंवा 5 दिवस आंबेगावकर चषक खेळायला मिळतं 364 दिवसातून. आणि जर त्या मिस केल्या ना चान्सेस, तर इकडे चित्र हे तुम्हाला पूर्ण वर्षभर पाहावी लागेल. या मानाच्या, सन्मानाच्या, अभिमानाच्या आंबेगावकर चषकाची वाट. बॉल बाकी आहेत 7, रन बाकी आहेत मैदानावरती 16. विघ्नेशचं कौतुक करावं लागेल. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू कोण खेळतो, त्याची बलस्थानं काय आहेत, त्याचं वलय किती आहे, त्याचं नाव किती मोठं आहे, हे विचारात न घेता स्वतःला तो बॅक करतो. लेंथ अत्यंत चांगल्या पद्धतीने हिट करतो मैदानाच्या आतमध्ये. विकी दाखल झाले आणि याच बरोबर मिस कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. ताळमेळ व्यवस्थितरित्या दाखवता आलं नाही. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात विकी. आता बाहेर कोण येईल हा प्रश्न आहे, कारण फलंदाज धावबादच्या रूपाने एक बाद झालेला आहेच. एक विकेट देखील जाते. अजून एक चांगली गोष्ट, अगदी मगाशीच ती चर्चा करत होतो ज्यावेळी आपण रोहित शर्माची अनाऊन्समेंट केली, तर दुसऱ्या बाजूला बिहारसाठी खेळताना शतकांचा राजा वैभव सूर्यवंशी 84 बॉलमध्ये 190 धावा अवघं वय वर्ष 14 असताना वैभव सूर्यवंशीने केल्यात. आशिया कपमध्ये त्यानं शतक झळकावलं. ODIमध्ये देखील त्याचं वर्ल्ड कप अंडर 19मध्ये आलं. आणि त्या सोबतीनं आज विजय हजारे ट्रॉफी खेळताना अवघ्या 84 बॉलमध्ये 190 धावा त्यानं केल्यात. भारताचं फ्युचर खूप चांगलं आहे. डावखुऱ्याचे फलंदाज खूप खतरनाक सध्या भारताला मिळत आहेत. अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी. त्यानंतर एक नाव येत्या काळामध्ये भारतासाठी आवर्जून आपल्याच आगरी कोळी कराडी समाजातील अगदी सुयश म्हात्रे. पालघरपासून सुरू झालेला विरारचा रोजचा मुंबईचा प्रवास. वय वर्ष आजोबांचं 62. त्या 62 वर्षांच्या आजोबांनी हजारोंच्या गर्दीत ट्रेनमध्ये धक्के बुक्के खात ज्या म्हात्रेला आणलं मुंबईच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती, त्यांना केलेला सराव. आणि आज हिटमॅन रोहित शर्मा, सूर्यादादा त्यांच्या तोंडून त्याचं झालेलं कौतुक. आणि तदनंतर सध्याच्या घडीला युथ आयकॉन आणि टेनिस बॉल क्रिकेटपटूंसाठी मिळालेलं शहापूरच्या तालुक्यानं शेरे गावानं दिलेलं आयडल ओमकार तारमाळे. ही सगळी नावं आहेत ना या टेनिस बॉल क्रिकेटपटूंना एक ऊर्जा देण्याचं काम करतात, की टेनिस बॉल क्रिकेट प्लस देखील इंडियन टीम, IPL, रणजी, मुंबईची लीग अशा अनेक स्वप्न पाहू शकतो. फक्त त्यासाठी गरजेचं आहे तुमचं सातत्य. बॉल बाकी आहेत मैदानावरती 6, रन बाकी आहेत 16. आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो तिथे कष्टाला पर्याय नाही. आणि तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला पर्याय नाही. इथे बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या हातात, दिशा भरकडलेत. डावखुऱ्याचा बॅट्समन खेळतोय. सध्या एंड त्याच्यासाठी चांगला आहे, कारण व्यासपीठ एंडनं ज्यावेळी बॅटिंग डावखुऱ्याचा फलंदाज करतोय तर त्याच्यासाठी हवेचा प्रवाह सध्या अनुकूल परिस्थितीमध्ये आहे. आणि असा पहिला बॉल वाईड आलाय, समीकरण बदललाय. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी करायच्या धावा मैदानावरती शेकेसर 15. क्रिकेटमध्ये निर्णय क्षमतेला अत्यंत फार मोठं मोलाचं महत्त्व आहे. योग्य वेळेला योग्य निर्णय तुम्हाला घेता आले पाहिजेत. आणि या निर्णयांची शृंखला ज्यावेळेस बनते
म्हणजे फक्त एक दोन मोती असून त्या मोत्यांची किंमत तितकी अधिक नाही. त्या मोत्यांची एक माळा तयार झाली, रत्नजडित माळा तयार झाली की मग आपण बघतो त्या मोत्याच्या माळेला फार मोठं महत्त्व मिळतं किंवा त्याची किंमत तयार होते. मोत्यांची माळ आणि अगदी सोन्यापेक्षा मोत्यांच्या भावापेक्षा ना या सह्याद्रीच्या रांगा आपल्यासाठी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. हे सगळे सह्याद्रीचे कडेपठार डोंगर सध्या तुम्हाला दाखवले जातात. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, याच दऱ्या खोऱ्यातून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. 6 बॉलचा खेळ बाकी आहे, 15 रनची गरज आहे. थोडंसं गोलंदाज तिकडे मात्र शूज लेन्स अगदी ग्रीप करतील. त्याच दरम्यान वेळ मिळाला, कॅप्टनसोबत थोडीशी चर्चा झाली. निर्णयाची चर्चा आपण करत होतो. ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवरती विश्वास असला ना, जीवनाची सुरुवात शून्यातून देखील करता येते. या मॅचमध्ये ते करावं लागेल. एका बाजूला टीम तुम्हाला पाहायला मिळते ओमकार स्पोर्ट्स मानिवली आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान शिरवली. 6 बॉल 15 धावा. बॉल तयार, समोर तन्मय खोलात टाकला होता, अगदी लो फुल टॉस, फ्रंट फुटला पुढे आणत शॉट चांगला केला, ड्राईव्ह खेळले समोर, लॉंग ऑफला मिसफील्ड, सेकंडचा कॉल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही झालाय आणि 2 धावा आरामात पूर्ण केल्या जातील. सिंगल डबल आहे ना, आता हा सामना पुढे चाललाय. एकेरी दुहेरी धावेनं मैदानावरती विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. बट 5 बॉल 13 कमीत कमी आहे ना 1-4-1-6 5 बॉलमध्ये बॅटिंग टीमला बॅटर्सला मारावाच लागेल, कारण त्यांच्यावरती सध्या ते दबाव आहे. आणि 6 बॉल 16 डिफेंड करताना डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी 2 चांगले बॉल, आणि जर रायटी बॅटर्सला स्ट्राईकवरती आणण्यामध्ये गोलंदाज सफल होतोय तर हा सामना टर्न होईल जय हनुमान शिरवलीच्या बाजूनं. कमी गती, फार लवकर रीड जरूर केली, व्यवस्थितरित्या एक्झिक्युशन फटक्यामध्ये देता आलं नाही, एलिव्हेशन प्राप्त करता आलं नाही, प्लेसमेंट चुकली, योग्य वेळेला इथे साथ देता आली नाही आपल्या बॅटिंग टीमची डावखुऱ्या बॅटरला, आणि त्याचा डिमाइस एंड आपण बघतो. आणखी एक फलंदाज गमावला. बॅटिंग करणारी टीमच्या समोर आता आव्हानं अडचणी कित्येक पटीने वाढत चाललेल्या आहेत, कारण दर्शनने गोलंदाजीत चांगलं प्रदर्शन आतापर्यंत केलेलं आहे. या अगोदर आपण पाहिलं तर दर्शनने एक वाईट चेंडूने सुरुवात केली होती या षटकाची, परंतु महत्वाच्या वेळेला जिथे आक्रमकतेने फलंदाज खेळण्यासाठी जातात तिथे फलंदाजांना शांत ठेवलेलं आहे आणि एका फलंदाजाचं काम सुद्धा तमाम केलेलं आहे. त्यामुळे या सामन्याचा जर विचार केला तर गोलंदाजी करणारा संघ या सामन्यामध्ये आता पकड मजबूत करताना पाहायला मिळतो. 12 प्रतिनिधी खूप कॉन्फिडंट होते, आता तर खूप हसतायत. त्यांनी सांगितलं होतं की 40 जर आल्या तर आम्ही तो सामना रोखू, परंतु प्रतिस्पर्धी संघाचे म्हणजे बॅटिंग टीमचे 12 प्रतिनिधी म्हणाले होते की 40 काय 50 झाल्या तरी आम्ही धावा बनवू. आता 50ची चर्चा तर नाही, विजयासाठी जितक्या धावा हव्यात त्यांची चर्चा आपण करत आहोत. काय घडेल या सामन्यात हे पाहायचं आहे. 4 बॉल 13 एक मोठा फटका, हा भीमर आहे, नो बॉल आणि 1+1 की OUT आउट. 1 धाव झाली आहे, स्ट्राईक मिळाली आहे. फलंदाज भावेशला निवृत्ती झाले, तिकडे रनआउट आणि समीकरण मॅच मधलं बदललंय. मॅच खतरनाक आहे. 5 बॉल रन्स बाकी आहेत 12, कुठेही जाऊ नका. एक छोटासा डीजेवाला ब्रेक, आम्ही असे गेलो आणि असे लगेच परत आलो. बॉलचा खेळ बाकी है, 12 धावेची गरज है. बेहतर से बेहतर की तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो. अरे टूट जाते शीशे पत्थरों की चोट से, तोड़ दे पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. एक मोठा फटका पाहिजे बॅटिंग टीमला. जर तो फटका आला मॅच क्लोज जाईल. सुपर ओव्हर कदाचित होईल का. 4 बॉल 12. पुढचा बॉल अगदी आपण पाहिला, फ्रीची संधी आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती, फ्रीचा बॉल ओव्हर द विकेट. हा टाकलाय फुल टॉस, तो चाललाय फाईन लेगला. मिळतील धावा 4. क्षेत्र खाली आहे आणि तिकडनं बॉल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. हा येतोय संघर्षाचा शंखनाद करणारा एक खणखणी दणदणीत चौकार. या सामन्यामध्ये हाच फलंदाज भावेश आणि लागोपाठच्या 3 चेंडूंना आसमानी टोले दाखवत असताना टोलेजंग षटकार खेळले होते. त्यामुळे क्षमतांचा विचार जर या फलंदाजाचा आपण केला तर हा खेळाडू क्षमतावान आहे, बिग हिटिंगसाठी जाणला जातो आणि हा प्लॅटफॉर्म त्याला एक वेगळी ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेला आपल्याला पाहायला मिळतो. असं म्हणतात की क्रिकेटमध्ये दबावामध्ये अनेक रतीमारती ढेर होतात, परंतु त्या दबावामध्येच सुद्धा ओमकार आपण बघतो की कॅरेक्टरची निर्मिती होते. आता ही संधी या खेळाडूला कॅरेक्टर निर्माण करण्याची आहे आणि त्याने जर ते केलं, विजय मिळवून दिला तर मग त्याच्या पाठीराख्यांच्या गळ्यातील तो ताईत बनेल.
3 बॉलचा खेळ बाकी 8ची गरज आहे. आता अरुण दादा आणि त्या सोबतीनं दिनेश दादा देखील स्टेजच्या थोडेसे जवळ आलेत, कारण माहिती आज पैसा वसूल मॅचेस ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगावकर चषकात होत आहेत. अपील अगदी काहीसं सुरू होतं व्हाईट बॉलसाठी आणि लेग स्टिकच्या वरतून चालला बॉल, तो जाईल डॉट. समीकरण मैदानावरती उरले 2 बॉल 8. काय वाटतं शेळके सर? मी म्हणतो की सुपर ओव्हर. मला असं वाटतं गोलंदाजी करणारा संघ कदाचित हा सामना त्यांच्या खिशात घालेल. पाहिजे क्रिकेट अनिश्चित. 2 बॉल 8. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. हा अर्ध्या विकेटवरती टाकलाय, तो चाललाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, बॉल स्टॉप केला जाईल का? रनआउटची संधी. 1 रन झाली आहे पूर्ण. सेकंडचा कॉल आणि फलंदाज तिकडे झालेत. रनआउट. बॅच आली 1 बॉल 7. षटकार मारला तर सुपर ओव्हर. ठोकला तर जिंकला, हुकला तर विजयाला. बॅटिंग करणारा संघ ओमकार स्पोर्ट्स मानिवली मुकला. क्रिकेटमध्ये विजय कधीही मागून मिळत नाही. रणांगणात विजय प्रतिस्पर्धी शत्रूला मागून तुम्हाला कधी मिळत नाही. क्रिकेटमध्ये असो वा रणांगणामध्ये असो, विजय झगडून मिळवावा लागतो. संघर्ष तुम्हाला दाखवावा लागतो. जिद्दीने खेळलेत आतापर्यंत दोन्ही संघ. दोन्ही संघांचं कौतुक असेल. आंबेगावकर चषकाचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये गुणात्मक क्रिकेट आपण पाहिलेलं आहे. आता हा सामना गोल्डन षटकाराचा आहे. षटकार आला तर सामन्यामध्ये सुपर ओव्हर, नाही आला तर विजय गोलंदाजी करणाऱ्या टीमचा. 1 बॉल 7 आणि हा आलाय षटकार. मैच जाऊन पोहोचली है सुपर ओवर. कहा था ना मैंने अपना प्रेडिक्शन, भाई कभी फेल नहीं होता. आंबेगावकर चषकातली पहिली सुपर ओव्हर आणि ती आली आहे ओमकार स्पोर्ट्स मानिवली आणि जय हनुमान शिरवलीच्या दरम्यान. आणि फक्त या मॅच नंतर इतकंच, कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है. हार कर भी लोग जीतने का सपना जिस टूर्नामेंट में देखे, उस टूर्नामेंट को आंबेगावकर चषक कहा जाता है. व्हाट अ मॅच. कौतुक तर भावेश आपण करणारच आहोत. कौतुक करावं लागेल या स्पर्धेच्या आयोजकांचं.